नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपल्या घरामध्ये प्रत्येक जागेसाठी काही खास नियम असतात. असं मानलं जातं की जर घर वास्तूनुसार बांधलेलं असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या सर्व कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यावरती होत असतो. उलट जर घरातील खिडकी किंवा दार हे जर चुकीच्या दिशेला असेल किंवा चुकीच्या ठिकाणी असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम घरात आणि कुटुंबाच्या आयुष्यावरती होऊ शकतो आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या वाढू लागतात. त्यामुळे तुमच्या घरामध्ये खिडक्या बनवताना दिशा, जागा आणि काही गोष्टींकडे लक्ष देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मग चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की खिडक्या बनवताना वास्तुशास्त्राचे कोणते नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे ते. सर्वात पहिलं म्हणजे खिडकी आणि दरवाजे कसे असावेत ते पहा. तर घरामध्ये खिडकी बसवताना एक नियम लक्षात ठेवा की खिडकीचे दरवाजे हे नेहमी आतल्या बाजूला उघडणारे असावेत. असं मानलं जातं की खिडकीचे दरवाजे बाहेरच्या बाजूला उघडणं हे शुभ नसतं. यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. परिणामी कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये कामांमध्ये देखील अडथळा येतो. त्यानंतर दक्षिण दिशेला खिडकी बसवणं हे शुभ मानलं जात नाही. परंतु जर काही कारणास्तव तुम्हाला दक्षिण दिशेला खिडकी बनवावी लागली किंवा आधीपासूनच तिथे खिडकी असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ती खिडकी शक्यतो कमी उघडावी. तसेच खिडक्या नेहमी स्वच्छ ठेवाव्यात आणि त्यातून कुठल्याही प्रकारचा आवाज येणार नाही हे पाहावं. म्हणजेच त्याचा मेंटेनन्स वेळच्या वेळी करावा. कारण जर खिडकीतनं कुठल्याही प्रकारचा तुटलेला आवाज येत असेल तर ते शुभ मानलं जात नाही. त्यानंतर जर तुमचं घर हे उत्तर दिशेला असेल तर घरामध्ये उत्तर दिशेला खिडकी बनवणं हे सर्वात शुभ मानलं जातं. असं मानलं जातं की उत्तर दिशा ही कुबेर देवांची दिशा आहे. त्यामुळे या ठिकाणी खिडकी बनवल्यास कुबेर देवाची कृपा प्राप्त होऊ शकते आणि घराचं वातावरण हे सकारात्मक राहतं. त्यामुळे तुमच्या धनसंपत्तीमध्ये देखील वाढ होते आणि घरातल्या समस्या कमी होतात. त्यानंतर तुम्ही जर पूर्व दिशेला खिडकी बनवू शकत असाल तर ती दिशा देखील उत्तम मानली जाते. या ठिकाणी खिडकी बसवल्यास सूर्याची पहिली किरण घरामध्ये प्रवेश करतात आणि यामुळे सुख समृद्धी कुटुंबाला प्राप्त होते. वास्तूंच्या या नियमांचं पालन केल्यास तुमच्या कुटुंबाची प्रगती देखील होऊ शकते. त्यानंतर मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना खिडक्या असणं हे शुभ मानलं जातं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की या खिडक्या समान आकाराच्या असाव्यात. असं मानलं जातं की यामुळे चुंबकीय चक्र पूर्ण होतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह टिकून राहतो. तसेच नकारात्मकता घरातून दूर राहते. घरामध्ये खिडक्या बनवताना त्यांच्या संख्येचाही विचार करणं आवश्यक आहे. घरामध्ये खिडक्यांची संख्या ही नेहमी सम असावी. जसं 2, 4, 6 अशी. विषम संख्या जसं की 3, 5, 7 तर या अंकामध्ये खिडक्या असणं हे अशुभ मानलं जातं. यामुळे तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या समस्या विनाकारण येत असतील तर तुमच्या घरातील खिडक्यांची संख्या एकदा मोजून पहा. ती जर विषम संख्येमध्ये असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये येणारा जो काही वास्तुदोष आहे तर त्याला त्या खिडक्या कारणीभूत असू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील खिडक्यांची संख्या ही सम करून घेऊ शकता. त्यानंतर खिडक्यांचा आकार देखील महत्त्वाचा मानला जातो. खिडक्या खूप मोठ्या किंवा खूप लहान नसाव्यात. त्या घराच्या एकूण रचनेला आणि आकाराला अनुरूप असाव्यात. मोठ्या खिडक्यांमुळे घरातून ऊर्जा बाहेर जाऊ शकते तर खूप लहान खिडक्यांमुळे घरामध्ये प्रकाश आणि हवा खेळती राहण्यास अडथळा येऊ शकतो. त्यामुळे मध्यम आकाराच्या खिडक्या ह्या अत्यंत उत्तम मानल्या जातात. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं तुमच्या घरामध्ये जर तुम्ही खिडक्या बसवत असाल तर या टिप्स आपण नक्कीच तिथे अंमलात आणाव्यात, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये विनाकारण कुठल्याही प्रकारचे संकट ही येणार नाहीत. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.